श्रीराम समर्थ. लहान मुलं जेव्हा घरामध्ये असतात आणि तेव्हा आपल्या घराच्या भिंती ह्या अगदी बघण्यासारख्या होतात. म्हणजेच रंग, रेषा, चित्र आणि मुलं यांचं एक समीकरण आहे बरं का. मुलं चित्र काढत असतात किंवा ज्या रेषा काढत असतात ती केवळ चित्र काढत नसतात, तर स्वतंत्र अवकाशामध्ये ती स्वच्छंदी एखाद्या पाखराप्रमाणे उडत असतात, नवं जग निर्माण करत असतात. अहो, चित्र म्हणजे त्यांच्यासाठी निव्वळ आनंद असतो. खूप काही बोलत असतात ते आपल्या चित्रामधून. त्यांना जे काही सांगायचं असतं ते आपल्या चित्रामधून. पण सांगण्यासाठी त्यांना शब्द गवसलेले नसतात. ते सगळं ते मुलं आपल्या चित्रातून मांडणी करत असतात. मी जेव्हा शाळेत होते त्यावेळी शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा होती आणि एका मुलाने काय चित्र काढलं असेल तर एक बंद दरवाजा आणि त्याला एवढं मोठं कुलूप. आता असं चित्र काढल्यानंतर सहजच माझं मन असं विचार करायला लागलं की ह्यानी हे का चित्र काढलं असेल. आणि मग पालकांशी बोलल्यानंतर मला त्याचा बोध झाला की हा मुलगा शाळेतून गेला की घरी दरवाजा बंद असायचा आणि त्याला मोठं कुलूप असायचं आणि मग त्याला सांभाळणारी बाई येईपर्यंत तो त्या कुलपाशी म्हणजे दाराशी बसून राहायचा. ते त्याच्या मनातलं जे चित्र होतं ते त्यांनी आपल्या कागदावरती आपल्या हातांनी हे काढलेलं होतं, रेखाटलेलं होतं. म्हणूनच एका कवीनी अशी एक सुंदर अशी कल्पना किंवा कविता केलेली आहे की जर माझं मूल पुन्हा घडवण्याची संधी मला मिळाली तर मी त्याला बोटाने चूप करण्याचं कमीत कमी करीन आणि भिंतीवर रेघोट्या मारण्यास भरपूर वाव देईन. त्याला सुधारण्याच्या फंदात पडायच्या ऐवजी त्याला निरनिराळ्या छंदात गुंतवण्याचा मी प्रयत्न करीन. त्याला पंखाखाली घेण्याऐवजी त्याच्या पंखामध्ये बळ निर्माण करीन. म्हणजेच मुलांची भावविश्व हे त्यावेळेला चित्रकलेतून बाहेर पडत असतं. हेच आपल्याला यातनं ज्ञात होतं. श्रीराम समर्थ.